वसई विरार महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे माजी उपसंचालक वाय शिवा रेड्डी यांना गेल्या वर्षी सक्तवसुली संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी केलेली अटक ही कायदेशीरच होती, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे। तसेच एखादी व्यक्ती लाच घेते म्हणजे ती गुन्ह्यातून पैसे कमवते, असे निरीक्षण देखील न्यायालयाने रेड्डी यांना दिलासा नाकारताना नोंदवले आहे। ईडीने केलेली अटक बेकायदेशीर घोषित करण्याच्या आणि विशेष न्यायालयाने कोठडी सुनावण्याबाबत दिलेले आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी रेड्डी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने रेड्डी यांच्या याचिकेवर निकाल देताना रेड्डी यांना 13 ऑगस्ट 2025 रोजी अटक करण्यापूर्वी ईडीने कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन केले होते असे नमूद केले व रेड्डी यांची याचिका फेटाळून लावली। गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अटक झाल्यापासून रेड्डी हे कारागृहात आहेत। ईडीने आपल्या निवासस्थानावर छापे टाकल्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार त्यांच्या विरुद्धचा प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला होता। तथापि या छाप्यात जप्त केलेली कथित रोख रक्कम आणि दागिने हे मूळ गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेतून मिळवले आहेत हे दाखवणारा कोणताही पुरावा नाही, असा दावा करून रेड्डी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती व अटक बेकायदा घोषित करण्याची मागणीही केली होती। न्यायालयाने मात्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार गुन्ह्यातून मिळणारे उत्पन्न हे व्यापक अर्थाने एखाद्या गुन्हेगारी कृतीतून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मिळालेली मालमत्ताच ठरते, असे रेड्डी यांचा दावा फेटाळताना स्पष्ट केले। तसेच एखादी व्यक्ती लाच घेत असेल तर ती गुन्ह्यातून पैसे कमवते, या आपल्या निरीक्षणाचा पुनरुच्चार केला। याशिवाय बेहिशेबी रोख रक्कम, दागिने आणि इतर वस्तूंची जप्ती व साथीदारांचे जबाब हे रेड्डी आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यातून सकृत दर्शनी दोषी असल्याचे मानण्यात ईडीला आधार देत असल्याचंही न्यायालयाने प्रामुख्याने या आदेशात अधोरेखित केलं आहे। तपासात यंत्रणेच्या आरोपांनुसार रेड्डी आणि इतर अधिकाऱ्यांनी 2019 ते 2023 दरम्यान सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि कचरा भूमीसाठी राखीव असलेल्या भूखंडावर बनावट परवानग्या आणि कागदपत्रांच्या आधारे विकसकांना 41 इमारतींचे बेकायदेशीर बांधकाम करण्यास परवानगी दिली होती। त्याचप्रमाणे रेड्डी यांनी लाचेची रक्कम, दागिने आणि इतर आरामदायी वस्तू खरेदी करण्यासाठी वापरली होती। त्यावर या प्रकरणातील अटकेसाठी ईडीने सादर केलेल्या पुराव्यांतून रेड्डी यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे ठोस आणि विश्वासार्ह पुरावे असल्याचे दिसून येते, असेही न्यायालयाने रेड्डी यांना दिलासा नाकारताना स्पष्ट केले। म्हणून हस्तक्षेपास नकार प्रकरणाचा तपास जसा जसा पुढे जाईल तसतसे गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेचे प्रमाण बदलू शकते, याकडेही न्यायालयाने आदेशात लक्ष वेधले आहे। ईडीने रेड्डी यांच्या निवासस्थानावर टाकलेल्या छाप्यांमध्ये 8.23 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि 23.28 कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आहेत। याशिवाय ईडीने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये कथित घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती आणि तपासादरम्यान रेड्डी यांनी सरकारी जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामांना दिलेल्या परवानगीबाबतची भूमिका उघडकीस आल्याचेही न्यायालयाने नमूद केले। या पार्श्वभूमीवर या प्रकरणी हस्तक्षेप करावा असे आम्हाला सकृत दर्शनी काहीच आढळून आले नाही, त्यामुळे रेड्डी यांची अटक बेकायदेशीर घोषित करण्याचा किंवा त्यानंतर त्यांना कोठडी सुनावण्याचे आदेश रद्द करण्याचे कोणतेही प्रकरण तयार होत नाही, असे नमूद करून न्यायालयाने रेड्डी यांची याचिका फेटाळली।